सुनील थोडेसे कन्फ्यूज होत आहेत. पुन्हा असा हवेमध्ये मारलेला चेंडू बघूया. नो मॅन लँड मध्ये पडलेला चेंडू, चांगला असा फटकार. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी महेश जाधव. चांगल्या प्रकारे फलंदाजी बघायला भेटत आहे कळंबे संघाकडून. सुनील यांचे थोडेसे खराब गोलंदाजी बघायला भेटत आहे. बघूया आता काय करतायत विरेवाडी संघासाठी. चौथा चेंडू घेऊन जात आहेत सुनील. महेशांसाठी चौथा चेंडू घेऊन जात आहेत सुनील. बघूया आता काय करतायत. चांगला चेंडू सुनील यांच्याकडून. गोलंदाजीमध्ये पुनरागमन करतायत सुनील. पाचवा चेंडू घेऊन जात आहेत सुनील. पुन्हा एकदा हवेमध्ये मारलेला फटकार. बघूया आता कॅच पुन्हा मिस झालेली आहे. स्वतः गोलंदाज सुनील यांच्याकडून कॅच झेलण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरण्यात येत आहे. एक बॉल बाकी आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे विरेवाडी संघाकडून. 2 झेल या एकाच ओव्हर मध्ये सोडण्यात आले. स्वतः गोलंदाज सुनील यांच्यासाठी हा चांगला चान्स होता महेशांना आउट करण्याचा. बघूया आता शेवटचा चेंडू काय करतायत सुनील. फलंदाजी करतायत शिर्के. पुन्हा एकदा हवेमध्ये फटका मारलेला आहे आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे विरेवाडी संघाकडून. एकाच ओव्हर मध्ये 3 झेल सोडण्यामध्ये यशस्वी ठरलेत विरेवाडी संघ. धावसंख्या झालेली आहे 1 ओव्हर नंतर 12. कळंबे संघाकडून 12 रन करण्यामध्ये यशस्वी झालेत पहिल्या ओव्हर मध्ये. मॅन ऑफ द मॅच अनिल सपकाळ केंद्रवाडी टीमचे असे उत्कृष्ट फलंदाज. त्यांना मॅन ऑफ द मॅचचा सन्मान द्यायचा आहे आणि सन्मान देत आहेत देवानंद पवार. पहिल्या मॅचचे आपले मॅन ऑफ द मॅच अनिल सपकाळ. खूप चांगल्या प्रकारची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली त्यांच्याकडून. उत्कृष्ट असे षटकार. बॉलर कोण आहे जितेंद्र दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत विरेवाडी संघाकडून. पाहूया आता काय करतायत विरेवाडीसाठी. फलंदाजी करतील अभिषेक. पाहूया काय करतायत कळंबे संघासाठी. फसवलेला चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते विरेवाडी संघाकडून. जितेंद्र यांचा पहिलाच चेंडू अभिजित यांना समजलेला नाहीये. पाहूया दुसऱ्या चेंडू मध्ये काय करतायत. पुन्हा एकदा हवेमध्ये मारलेला फटका. जाऊ बघूया. प्लेयर नाही पोहोचलेला आहे. नो मॅन लँड मध्ये बॉल पडलेला आहे. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी कळंबे टीम. कॅचिंग प्रॅक्टिसची गरज आहे थोडी विरेवाडी संघाला. खूप अशी उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते विरेवाडी संघाकडून. जितेंद्र पुन्हा एकदा मारलेला स्टेट ड्राईव्ह. पाहूया कॅप्टन काय करतायत आणि कॅप्टन कडूनच कॅच सुटलेले आहे. शुभम यांचे अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी जितेंद्र. पण त्यांच्या टीम कडून त्यांना सपोर्ट मिळत नाहीये. चांगला बॉल टाकला होता त्यांनी. जितेंद्र याची उत्कृष्ट अशी गोलंदाजी होती पण कॅच सुटत आहेत विरेवाडी संघाकडून. पाहूया आता जितेंद्र काय करतायत. जितेंद्र यांनी आता मला वाटतं बोल्डच काढावं लागेल. कॅच काय टीम घेत नाही. 4 कॅच सुटलेले आहेत. बघूया आता काय करतायत.
महेश पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका मारलेला सिक्सच्या दिशेने षटकार. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते कळंबे संघ. सामना करतील महेश. काय वाईट थोडस खराब गोलंदाजी. त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत महेश आणि धावसंख्येचा डोंगर रचत आहेत कळंबे संघाकडून. पुन्हा एकदा मारलेला फटकार. पाहूया काय होत आहे त्या बॉलमध्ये. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले कळंबे संघ. चांगली अशी गोलंदाजी. गोलंदाजीमध्ये पुन्हा पुनरागमन करतायत जितेंद्र. शेवटचा चेंडू पाहूया काय होत आहे चेंडूमध्ये. सामना करतील महेश. खूप असा चांगला चेंडू फेकलाय जितेंद्र यांनी आणि तो समजला नाही महेश यांना आणि डॉट बॉल. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24. सामना थांबवायचा नाही जास्त वेळ. ड्रिंक बँक लवकरच संपवायचा आहे. आपल्याला सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत. आपल्याला फायनलचा सामना 4 ओव्हर्स मध्ये खेळवायचा आहे. त्यासाठी आपल्याला सर्व संघांनी सपोर्ट करायचा आहे. खूप अशी चांगली फलंदाजी पाहायला मिळते कळंबे संघाकडून. शुभम विरेवाडी संघाचे उत्कृष्ट गोलंदाज शुभम काय करतायत त्यांच्या टीमसाठी पाहूया. सामना करतील अभिजित शिर्के कळंबे संघाचे ओपनर बॅट्समन. पाहूया काय करतायत. चांगला असा फटका मारलेला ऑन साइडच्या दिशेने आणि 4 रन जात आहेत. खूप अशी चांगली फलंदाजी पाहायला मिळते कळंबे संघा. थोडासा फटका मारण्यामध्ये उशीर झाला त्यांच्याकडून. लेट शॉट पाहूया. 1 रन कंप्लीट करण्यात यशस्वी. दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. गोलंदाजी चांगल्या प्रकारे होत आहे शुभम यांच्याकडून. थांबवून ठेवलाय धावा. एक कॅच सोडली परंतु बॉलिंग मधून धावा रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत का पाहूया शुभम. पुढचा चेंडू सामना करतील अभिजित. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला फेकलेला चेंडू डॉट. खूप अशी चांगली गोलंदाजी शुभम यांच्याकडून. धावसंख्या थांबवण्यात यशस्वी होत आहेत शुभम. पाहूया अभिजित यांना थोडं समजत नाही. बॉल लेग साइडच्या दिशेने फेकलेला चेंडू मिस करत आहेत. पाहूया काय करतायत या चेंडूवरती. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शुभम यांच्याकडून. पूर्णपणे थांबवलेला आहे कळंबे टीम्सला.
धावसंख्या चालू होत्या त्या कंटिन्यू चाललेल्या धावसंख्या थांबवण्यामध्ये यशस्वी झाले शुभम विरेवडी संघाचे उत्कृष्ट असे गोलंदाज. पुन्हा एकदा मारलेला फटका बाउंड्रीच्या दिशेने जात आहे आणि 4 रन. थोडा मोमेंटम कंटिन्यू ठेवतायत की नाही पाहूया की विरेवाडी संघ यशस्वी ठरतोय धावसंख्या रोखण्यामध्ये. राजेंद्र यांचा शेवटचं षटक यांच्याकडून जात आहे. राजेंद्र यांच्याकडून शेवटचं षटक विरेवाडी संघाकडे. पाहूया महेश काय करतायत ह्या चेंडूवरती. सामना करतील महेश. चांगला असा फटका ग्राउंड शॉट मारलेला आहे महेशाने. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेतलेली आहे. पाहूया काय करतायत आणि यशस्वी. 2 धावेनुसार ह्या ओव्हरची सुरुवात झालेली आहे कळंबे संघाकडून. पाहूया राजेंद्र काय करतायत. धावसंख्या थांबवतायत. महेश यांच्याकडून धावसंख्या कंटिन्यू ठेवत आहेत कळंबे संघासाठी. पाहूया काय करतायत महेश. आणि हा वाईट खराब चेंडू. पहिल्या 2 धावा गेल्यानंतर दुसराच वाईट टाकलेला आहे राजेंद्र यांनी. थोडासा टाइम घेत आहेत. पाहूया महेश काय करतायत तिसऱ्या चेंडूवरती. पुन्हा असा मारलेला फटका. पाहूया कॅच होत्या का नाही. नाही, कॅच सुद्धा गेलेला आहे आणि बॉल सुद्धा अडवलात. अयशस्वी ठरतायत विरेवाडी संघ. चांगला असा फटका मारलेला आणि त्या फटक्यावरती 4 धावा घेण्यामध्ये यशस्वी कळंबे संघ. महेश यांच्याकडून चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते. ओपनर जोडे आलेले कळंबे संघाकडून अजूनही खेळत आहे. टीमसाठी त्यांच्या धावसंख्या जोडत आहेत. सुंदर असा फटका टोलवलेला या ठिकाणी. किती धाव घेण्यात यशस्वी ठरतायत पाहूया. या ठिकाणी एकाच धावेवर समाधान मानावं लागेल निमजादेवी क्रिकेट क्लब कळंबे संघाला. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण विरेवाडी संघाकडून पाहायला मिळतं. या ठिकाणी ज्योतिर्लिंग चषक पर्व दुसरे या ठिकाणी सामन्यांचे आयोजन सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव ज्योतिबा अक्काई बाणाबाई तुकाराम पवार यांच्या स्मरणार्थ ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरे. पुढचा चेंडू षटकातील. पाहूया काय करतायत अभिजित जाधव. या ठिकाणी सुंदर असा टोलवलेला चेंडू येतोय सरळ क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी पाहूया विकेट या ठिकाणी अभिजित जाधव धावचीत होताना परत पवेलियनचा तंबूचा रस्ता पकडताना पाहायला भेटत आहेत. नेक्स्ट बॅट्समन अक्षय शिर्के. या ठिकाणी गुरु पवार जे स्पोर्ट जळवचे धडाकेबाज फलंदाज आज ते अध्यक्ष या पदावरती आहेत. या ठिकाणी विराजमान झालेले आहेत.
त्यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन जे जे स्पोर्ट जळवकडून. पाहूया आपण पुढच्या चेंडूवरती काय करतायत. संघाची धुरा सांभाळण्यासाठी अक्षय शिर्के मैदानात या ठिकाणी. शेवटचे षटक प्रगतीपथावर विरेवाडी संघाकडून. या ठिकाणी सुंदर असा चेंडू टाकलेला. एकच धाव महेश जाधव यांना मिळवण्यात यश येत आहे. सुंदर चेंडू टाकलेला, परंतु ते काही करू शकले नाहीत. अतिशय सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते विरेवाडी संघाकडून. सँटी पवार जे जे स्पोर्ट जळव टीमचे कप्तान या ठिकाणी त्यांचे आगमन झालेले आहे. तरी जे जे स्पोर्ट जळवच्या वतीने त्यांचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज अभि शिर्के. सुंदर असा चेंडू टोलवलेला. या ठिकाणी सुंदर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण विरेवाडी संघाकडून पाहायला मिळते, पण 2 धावा घेण्यात यशस्वी. तिसऱ्या धावेचा चान्स नाही. या ठिकाणी धावचीत होण्यात यश मिळत आहे विरेवाडी संघाला. स्कोर काय झाला? या ठिकाणी 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धाव संख्या कळंबे संघाची. 47 टू विन असेल विरेवाडी संघाला. सुंदर असं क्षेत्ररक्षण विरेवाडी संघाकडून. आता फलंदाजीत आपली काय कमाल दाखवतायत ते पाहूया विरेवाडी संघ. या ठिकाणी 46 रनचे टार्गेट निमजाई देवी क्रिकेट क्लब कळंबे यांच्याकडून ठेवण्यात आलेले आहे. ते पूर्ण करण्यात किती यशस्वी होत आहेत ते पाहूया विरेवाडी संघ. अतिशय सुंदर असं अमर विठ्ठल कदम. 2-3 मोकळ्या बॉटल असतील तर आपण त्याची सोय करायची आहे. 2-3 मोकळ्या बॉटलची सोय आपण करायची आहे. या ठिकाणी पाण्यासाठी आपल्याला थोडंसं सहकार्य करायचं आहे. अमर विठ्ठल कदम. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव ज्योतिबा काही बनाबाई तुकाराम पवार यांच्या स्मरणार्थ ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरे सामन्यांचे चांगले असे बघायला भेटत आहे आपल्याला. सामने ज्योतिर्लिंग चषक 2025 यांच्याकडून पहिला सामना जंगलवाडी वर्सेस केंद्रवाडी, यामध्ये केंद्रवाडी विजय झालेले आहे संघ. दुसरा सामना प्रगतीपथावरती असताना विरेवाडी वर्सेस कळंबे. कळंबे यांची फलंदाजी होऊन धावसंख्या त्यांनी जोडलेली आहे 46 आणि 47. क्षेत्ररक्षणसाठी जायचं आहे कळंबे संघ. कळंबे सहकार्य करायचं आहे. आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. या दिवसाचे सर्व सामने आपल्याला वेळेत पूर्ण करायचे आहेत. तरी कळंबे संघ आपल्याला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, सहकार्य करायचं आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव ज्योतिबा पर्व दुसरे ज्योतिर्लिंग चषक 2025 काही बनाबाई तुकाराम पवार यांच्या स्मरणार्थ श्री संजय तुकाराम पवार यांचे मोलाचे सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले. तरी जे जे स्पोर्ट जळव ज्योतिबा यांच्याकडून त्यांचे सुद्धा या स्पर्धेसाठी लाभलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. बॉल चेंडू टाकायचा आहे. क्षेत्ररक्षण लावण्यात थोडा उशीर होतोय. सहकार्य करायचे, आपल्याला सामने वेळेत पूर्ण करायचे आहेत. कळंबे संघ लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला हा सामना लवकर संपवायचा आहे. या टुर्नामेंटचा फायनल आपल्याला 4 ओव्हरसाठी खेळवायचा आहे. त्यासाठी सगळ्या टीमने आपल्याला सहकार्य करायचे आहे. सामने लवकरात लवकर संपतील तरच आपल्याला फायनल 4 ओव्हरचा पाहायला मिळेल. विरेवाडी संघाकडून फलंदाजीसाठी आलेले आहेत 2 बॅट्समन शुभम आणि सतीश. विरेवाडी संघाकडून प्रथम फलंदाजी करतायत शुभम आणि सतीश. 46
धावांचे टार्गेट घेऊन मैदानामध्ये येत असताना विरेवाडी टीमचे खांदे फलंदाज शुभम आणि सतीश पाहूया आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये पुढे नेण्यात कितपत यशस्वी ठरतायत हे पाहणे विरेवाडी संघाला आता गरजेचे ठरणार आहे। या ठिकाणी तितकाच तुल्यबळ संघ मानला जाणारा लास्ट स्पर्धेचा रनरअप ठरलेला निमजाई देवी क्रिकेट क्लब कळंबे हा सुद्धा तितकाच तुल्यबळ संघ आहे। पहिल्या षटकाची सुरुवात या ठिकाणी साहिल शिर्के यांच्याकडून पहिलं षटक कळंबे संघाकडून पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे। चेंडू बॅट्समनला समजलेला नाही। अतिशय सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी साहिल शिर्के यांच्या मार्फत होत असताना षटकातील दुसरा चेंडू टाकणे सज्ज होत आहेत। तितका सुंदर चेंडू या ठिकाणी कॅच मिस झालेली आहे। विकेट किपरच्या हातातून एक रन घेण्यात यशस्वी आहे, दुसरी रन सुद्धा घेण्यात यशस्वी झालेले आहेत। शुभम अतिशय सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट, तितकंच सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन साहिल शिर्के आतापर्यंत 2 रनवर 2 चेंडूमध्ये 2 धावा देण्यात यशस्वी झालेले आहेत। अतिशय सुंदर पॉवर प्लेचं षटक टाकत आहेत ते। या ठिकाणी खूप सुंदर साहिल शिर्के यांच्याकडून सुद्धा गोलंदाजी होत आहे। षटकातील तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा अंपायरने दिलेला आहे। थोडासा खराब चेंडू या ठिकाणी साहिल शिर्के यांच्याकडून पडलेला आहे। षटकातील तिसरा चेंडू परत टाकण्यासाठी सज्ज साहिल शिर्के, पाहूया काय करतात आपल्या संघासाठी। अतिशय सुंदर असा तितका सुंदर आणि या ठिकाणी कॅच, बॅट्समन आउट। पहिला झटका विरेवाडी संघाला। अतिशय सुंदर अशा गोलंदाजीचे प्रदर्शन निमजाई देवी क्रिकेट क्लब कळंबे, मी बोललेलो त्या पद्धतीनं अतिशय सुंदर आणि तुल्यबळ संघ आहे। चला वेळेचं बंधन आहे, थोडं सहकार्य करायचं आहे। जे स्पोर्ट जळव संघाला या ठिकाणी थोडं सहकार्य करायचं आहे। अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन साहिल शिर्के यांच्या मार्फत होत आहे। या ठिकाणी त्यांना पहिलाच पॉवर प्ले मध्ये पहिलाच झटका विरेवाडी संघाला दिलेला आहे आणि अतिशय ओपनिंग बॅट्समन असलेला सुंदर असा फलंदाज, त्यांनी त्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे। आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावर घ्यायला आलेले आहेत विक्रम, पावे विक्रम आता कितपत यशस्वी होत आहेत आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी। 46 रनचं टार्गेट खांद्यावर घेऊन ते आता मैदानात आलेले आहेत। सुंदर असा पहिला परतचा चेंडू होतोय फील्ड, 1 धावेवर समाधान मानावं लागेल विक्रम यांना सुद्धा। अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण निमजाई देवी क्रिकेट क्लब कळंबे यांच्याकडून तितकाच तिकट मारा गोलंदाजीचा साहिल शिर्के सुद्धा करत आहे। आपल्या षटकातील परतचा चेंडू टाकण्यास सज्ज, चेंडू सुंदर टाकलेला या ठिकाणी चेंडू सुद्धा होतोय फील्ड, ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला सुंदर चेंडू, पण चेंडू फील्ड होते। 1 रनवर समाधान मानावे लागेल विरेवाडी संघाला। धन्यवाद पंकज। नक्कीच यापूर्वी जो आपण आवाज ऐकला पंकज सर, यापूर्वी माझ्या अनुपस्थितीत ज्यांनी स्पर्धा सांभाळली त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि नक्कीच स्पर्धेच्या दिशेने वळतो। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि नक्कीच हे षटक सांगताय आणि वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। आणि नक्कीच स्पर्धेच्या दिशेने वळूयात। आपण पाहतोय श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स क्लब जळव आयोजित ही स्पर्धा नक्कीच कैलासवासी
बनाबाई तुकाराम पवार यांच्या स्मरणार्थ श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरे गतवर्षी देखील ही स्पर्धा आपण पाहिली होती. नक्कीच दुसरी मॅच चालू आहे आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय कळंबे वर्सेस विरेवाडी प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि नक्कीच फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं कळंबे या संघाला. प्रथम फलंदाजी करताना जर विचार केला तर नक्कीच कळंबे या संघाने 46 धावा उभारल्या, 47 धावांचं आव्हान समोर ठेवलं, 4 षटकांची लढत आणि नक्कीच पहिल्या षटकाच्या अखेरीस चेस करताना विरेवाडी हा संघ पोहोचलाय 7 वरती, एक गडी बाद झालाय. नक्कीच दुसरं षटक प्रगतीपथावर समोरच्या दिशेने चेंडू कव्हरच्या दिशेने चाललाय. वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, कलेक्शन करेल, फेकी करेल, दरम्यान एक धाव रोखू शकत नाहीये. हॅलो 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 पुन्हा एकदा हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 हॅलो. नक्कीच आतापर्यंत जर विचार केला आपण तर 4 चेंडू पूर्ण झालेत आणि 4 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पोहोचले एक गड्याच्या मोबदल्यावर, 2 गड्यांच्या मोबदल्यावर 11. आतापर्यंत चेस करताना विचार केला भैरवनाथ 11 संघ विरेवाडी हा नक्कीच चेस करतोय. 47 धावांचा आव्हान 24 चेंडू मध्ये बनवायचं होतं आणि आतापर्यंत पोहोचलाय 11 धावांवरती. पुन्हा एकदा गोलंदाज अभि 5 चेंडू पूर्ण होत आहेत आतापर्यंत. या षटकाचा विचार केला धावा मात्र खर्च केलात, 5-1 विकेट देखील आले. अभिची चांगली गोलंदाजी राहिले, कमबॅक करून देणारं षटक, बॅकफुटवर गेला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी विकेट झोन मध्ये चेंडू पडतोय. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. चिकी सिंगल्स, छोट्या धावा नक्कीच कंप्लीट कराव्या लागतील. सकाळच्या जर नक्कीच वातावरणाचा जर आपण विचार केला आतापर्यंत तर मोठे फटके येत नाहीयेत आणि नक्कीच मोठे फटके येत नसतील तर नक्कीच तुम्हाला सिंगल डबल वरती लक्ष ठेवावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली ठेवावी लागेल, आपला ताळमेळ चांगला ठेवावा लागेल, तरच तुम्ही 47 धावांचं आव्हान चेस करू शकता. नाहीतर सकाळच्या सत्रामध्ये 47 धावांचं आव्हान नक्कीच थोडंसं अवघड होतं. तर नक्कीच माझा टॉससाठी कॉल आहे. श्री ज्योतिर्लिंग 11 जळव आणि शिवशंभू क्रिकेट क्लब बोरगेवाडी दोन्ही संघनायक विनंती असेल आमच्या मुख्य मंचावर यायचं आहे टॉस करण्यासाठी. श्री ज्योतिर्लिंग 11 जळव व शिवशंभू क्रिकेट क्लब बोरगेवाडी दोन्ही संघ प्लीज विनंती आहे आपण टॉससाठी यायचं. आपण पाहतोय श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव आयोजित ही स्पर्धा नक्कीच कैलासवासी बनाबाई तुकाराम पवार यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. 2025 हे पर्व, दुसरं हे पर्व आणि नक्कीच दुसऱ्या पर्वातील दुसरा सामना अर्थातच कळंबे वर्सेस विरेवाडी संघ निघालाय 47 धावांचं आव्हान चेस करण्यासाठी. आतापर्यंत पोहोचलाय 2 षटकां अखेरीस 14 तिसरं षटक प्रगतीपथावर अर्थातच कुणाल पहिला चेंडू चांगला हाताळलाय. या 2 षटकांमध्ये नक्की चांगली कामगिरी करण्याची गरज असेल विरेवाडी या संघाला 47 धावा चेस करायच्या असतील तर.
ज्योतिर्लिंग 11 जळव आणि शिवशंभू क्रिकेट क्लब बोरगेवाडी दोन्ही संघ प्लीज विनंती आहे संघनायक आपण आला असाल तर नक्कीच आपली निश्चिती करायची. पुढच्या दिशेने चेंडू हवेत जातो क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 45 अभि आणि चुकेल तो जर्सी नंबर 45 कसा नक्कीच आठवण करून देतोय रोहित शर्माची ज्याने आत्ताच चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आपल्या देशासाठी. त्यापूर्वी एकाच वर्षात जवळपास 9 ते 10 महिन्याच्या कालावधीत 2 ICC चषक ज्याने जिंकले तर अर्थातच रोहित शर्मा जर्सी नंबर 45. आज मैदानात अनेक जर्सी 45 पाहायला मिळतील, 18 पाहायला मिळतील, 10 पाहायला मिळतील. नक्कीच क्रिकेटसाठी त्यांनी दिलेलं त्यांचं योगदान आणि नक्कीच त्याच्यामुळेच हे जर्सी नंबर आपल्याला अनेक गावातून खेळणाऱ्या खेळाडूंच्या पाठीवर पाहायला मिळतात. विरेवाडी आतापर्यंत जर विचार केला तर धावसंख्या पोहोचले 15. तीन गड्यांच्या मोबदल्यावर नक्कीच जितेंद्र नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय. गोलंदाज कुणाल तिसरा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्रॉसम फटका थोडासा स्वीप पद्धतीचा फटका खेळण्याचा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अजून एक जर्सी नंबर 45 नक्कीच चेंडूवरती येतोय कलेक्शन करतोय दरम्यान एक धाव होते आणि या एका धावेने स्ट्राईक रोटेट होते आणि नक्कीच आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतोय विक्रम. आतापर्यंत कोणताही मोठा शॉट आलेला नाहीये. पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने कव्हरच्या दिशेने चेंडू थटकवलाय. वाईडिश लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल कलेक्शन करेल दरम्यान फेकी करेल 1 बाउन्स 2 बाउन्स कलेक्शन देखील होत आहे आणि नक्कीच 2 धावा पुन्हा एकदा संघाच्या टोटल धावेमध्ये ऍड होत आहेत. या दोन्ही संघाची धावसंख्या पोहोचते 18. अजून देखील या षटकाचा जर विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जळव आणि बोरगेवाडी दरम्यान टॉस होतोय. नक्कीच पहिल्या सत्रातील हा टॉस आणि पुन्हा एकदा अभि आतापर्यंत दुसरा झेल टिपलाय. चांगली कामगिरी चांगलं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच तुमच्या गोलंदाजीला जर प्रभावी कामगिरी करायची असेल तर नक्कीच क्षेत्ररक्षकांची त्यांना मदत नक्कीच लागते. तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर नक्कीच तुमच्या संघाची गोलंदाजी हमेशाच चांगली होईल. ज्योतिर्लिंग 11 स्वराज्य टॉस जिंकलाय. चला सर्व संघ आणि संघनायक आपणास विनंती असेल आपण टॉस जिंकल्यावरती काय करणार आहात त्याचा निर्णय आपण घेऊनच यायचं येत्या वेळे. प्लीज आम्हाला मदत करायची. आजच्या दिवसभरात आम्हाला जास्तीत जास्त सामने खेळवायचे आहेत. ज्योतिर्लिंग 11 स्वराज्य जळव स्वराज्य ज्योतिर्लिंग 11 जळव या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि नक्कीच फलंदाजीसाठी आमंत्रित केले शिवशंभू क्रिकेट क्लब बोरगेवाडी. आणि प्लीज माझी विनंती असेल ज्योतिर्लिंग 11 जळव या संघाला जसा ही मॅच संपताच संघ बाहेर येईल एक संघ बाहेर येण्यापूर्वीच आपले खेळाडू जर आतमध्ये जातील तर नक्कीच आमच्या कमिटीसाठी खूप मदत होईल. 18 धावसंख्येवरती पोहोचतोय. 18 चेंडू 18 धावा झालेल्या आहेत आणि 6 चेंडू 29 धावांचं समीकरण असेल. नक्कीच आमच्या सोबत अठरा चेंडू 18 धावा आतापर्यंत झाल्यात आणि नक्की 6 चेंडू 29 धावांचं समीकरण असेल. नक्कीच आमचे गुणलेखक मित्र अँडी पवार यांच्या माध्यमातून आम्हाला सूचित केलं जात आहे. एक सकाळच्या सत्रामध्ये आमच्यासोबत गुणलेखक म्हणून जुडले गेलेत अँडी पवार. नक्कीच या गावचे सुपुत्र देखील आहेत. ज्योतिर्लिंग चषक 2025 सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत ही स्पर्धा श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव आयोजित कैलासवासी बनाबाई तुकाराम पवार यांच्या स्मरणार्थ श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरे ही स्पर्धा आपण पाहतो. चला प्लीज विनंती आहे महेश अभि आपल्या सर्वांना विनंती असेल थोडं मॅच स्पीडअप करायचे. या संघाचे 6 चेंडू 29 धावा. पहिल्याच चेंडूवरती बॅकफुटवरती जाऊन हुक केलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. 6 चेंडू 29 धावा. सकाळच्या सत्रातली ही लढत शेवटचं षटक अंतिमचं षटक हाणामारीचं षटक हाताळतोय गोलंदाज तुकाराम. शेवटचं षटक 29 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार.
अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची गरज आहे. 5 चेंडू 23 धावा. तुकाराम गोलंदाजी करतोय. जितेंद्र बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. नक्कीच पंचांकडे दाद मागितले. पंचांनी अपील देखील मान्य केलंय. नक्कीच उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेरून जाणारा चेंडू अर्थातच वाईट बॉल. या वाईडने एक सिंगल देखील येते. 22 आता मात्र समीकरण असेल. 5 चेंडू 22 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. झेल मात्र सुटलाय. हा झेल किती महत्वाचा होता नक्कीच येणारा पुढचा चेंडू सांगून जाईल. आता मात्र समीकरण उरलंय 4 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. संघाची धावसंख्या पोहोचले 27. 4 गड्यांच्या मोबदल्यावर आतापर्यंत जर विचार केला जितेंद्रच्या माध्यमातून एकमात्र षटकार आला, एकमात्र मोठा स्ट्रोक आलाय या इनिंग मधला. पुन्हा एकदा जितेंद्र स्ट्रायकिंग एंडला बॅकफुटवर गेलाय. पुन्हा एकदा मोठा शॉट कार्पेटच्या शयाने वाईडिश लॉंगनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. महेश त्या दरम्यान येतोय, कलेक्शन करतोय, फेकी करतोय. दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा. नक्कीच मी म्हटलं होतं जर तुम्हाला एकीचं रूपांतर 2 मध्ये करता येत असेल सकाळच्या सत्रामध्ये खूप महत्त्वाचं असेल. आता मात्र समीकरण बदलत आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 3 मोठ्या फटक्यांची गरज असेल. 3 चेंडू 18 धावांची गरज आहे. आता मात्र थोडंसं समीकरण अवघड झालंय परंतु अशक्य असं काही नाहीये कारण स्ट्रायकिंग एंडला आहे जितेंद्र आणि चेंडू जातोय हवेमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये चेंडू होत नाही इझिली ट्रॅव्हल आणि नक्कीच बाद होतोय फलंदाज जितेंद्र. झटका लागतोय 5वा विरेवाडी या संघाला. श्री भैरवनाथ 11 विरेवाडी. अजून एक फलंदाज बाद होतोय. 5 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि नक्कीच 5 गडी बाद. त्याचबरोबर जर विचार केला तर नक्कीच 5 डॉट चेंडू देखील हाताळले जातात त्यासोबतच. आणि विचार केला तर नक्कीच आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिले. 2 चेंडू 18 धावा. आता मात्र ब्लाइंडेड स्ट्रोक अक्रॉस द लाईन. मोठा फटका परंतु नक्कीच मी कौतुक करेन तुकारामचं. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला तदनंतर मात्र कमबॅक केलं. एक अजून एक निर्धाव चेंडू आणि नक्कीच वेल प्लेड. निमजा देवी क्रिकेट क्लब कळंबे नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन. नक्कीच पहिली मॅच आपण जिंकला असत. हार्ड लक, वेल प्लेड. भैरवनाथ 11 विरेवाडी आपण देखील चांगली मॅच खेळला. नक्कीच पुढे